आज मी मस्त कलरफुल साबुदाणा पापडी दाखवणार आहे. हा रात्री मी भिजवून घेतलं आहे. धुतलं की याचं सगळं पाणी काढून टाकायचं की आपल्याला असं मोकळा पाहिजे ना. तर जिरं घेतलं आहे, चवीनुसार मीठ आणि जे आपल्या घरात कलर आहे ते तुम्ही घ्या. त्यानंतर मस्त साबुदाण्यामध्ये मी जिरं मीठ टाकून घेते, सगळं मिक्स करून घ्यायचं छान. त्यानंतर मिक्स झालं की इथंच त्याचे 3 भाग करून घ्यायचे. काय वेगळं करत बसायचं नाही, ते भांडे वगैरे भरवायचे नाही. इथंच मिक्स झालं ना, एक एक आपला कलर टाकून घ्यायचा. तो छान हाताने मिक्स करून घ्यायचं. तिथंच हळूहळू सांडलं नाही पाहिजे. छान आपला मिक्स झाला ना, त्यानंतर मी तर डिश घेतलेत. आता समजा तुमच्याकडं नसन तर घरात छोटे काय असन ते तुम्ही घेतले तरी चालेल, झाकणं वगैरे. आधी तर आपण झाकण्यातच करायचेत. मी तर आता ते मी डिश आणलेत विकत, छान आपला व्हिडिओ करायची म्हणून. तर मस्त त्या डिशला पण असं एक एकच थेंब ऑइल लावून घ्यायचं. आता हे छान आता मिक्स झाले, माझं कलर वगैरे छान दिसतंय. त्याच्यानंतर डिशला थोडंसं एक एक थेंब, एकदा ऑइल लावलं नाही एक एकच थेंब, ते 4-5 वेळा पापडी त्याच्यात करून घ्यायची. त्यानंतरच ऑइल लावायचं. होईन तेवढं खूप कमी वापर करायचा, म्हणजे ते वर्षभर टिकतं. ते अजिबात खवट असा वास येत नाही. तेल पण इथं असं आपल्याला लावून झाले. मस्त ते कलरफुल मी पापडी, आणि किती टाकायचं ते एक एक घासाचंच टाकायचं, जास्त नाही. जास्त जाड पण नाही, पातळ पण नाही. त्यात बसन अशी ती पापडी छान निघली पाहिजे. त्यानंतर मी एकीकडे पाणी पण गरम ठेवलं आहे, चाळण ठेवली. त्यातमध्ये स्टीम देणार आहे. स्टीम किती द्यायची तर जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं. आणि एकदा नंतर पाणी गरम झालं तर ते पटपट होतात आपले. त्यानंतर मस्त आता हे थोडंसं जरा आपटायचं, असं ते निघतं. आणि त्यानंतर मी तर अशी कलरफुल पण टाकली, नाही का, मिक्स असा. खूप ती छान तळली की खूप छान दिसते. त्याच्यानंतर ही पण आता स्टीम ठेवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग हे, आणि शक्यतो घरी 1 दिवस ऊन म्हणजे सावलीत राहू द्या पंख्याखाली, म्हणजे धूळ वगैरे बसली ना, बसत नाही. आणि त्याच्यानंतर मग ऊन द्या 1-2 दिवस तरी. आणि त्याच्यानंतर मस्त आपली तयार झाली, सुकली आहे. त्यानंतर आता मी तळते मस्त. सिंगल कलर मिक्स कलरवाली पण टाकली मी, आणि छान फुलतात त्या. एकदम छोट्या छोट्या छान पण वाटतात, पण फुलल्या की त्या मोठ्या होतात. बघू शकतात की खूप छान दिसते. आणि मस्त आपल्या तळून झाल्या तिथं, आणि खूप छान होतात, क्रिस्पी एकदम. आणि सुकायला पण वेळ नाही लागत, कारण की पाणी बिनी नसतं. खूप छान मस्त.